बोलाई आताच कामं झाले. बोल आता. आता फ्री झाली. मग अशी ना तुझा फोन आला होता आपण कनी तेव्हा कामात होती. म्हटलं कामामध्ये काय बोलू म्हटलं. काम करून घेतो म्हटलं. मग फुरसत मग मोकळी म्हटलं म्हणून आता केला तुले फोन. बोल काय म्हणत होती. काही नाही अशीच गोष्ट सांगत होती. तुझी वहिनी आहे का नाही शालू वहिनी तर तिनं एसी घेतला. हो काय चांगलं झालंय. तशी बी ना लय गरमी होते. बरं झालं घेतली एसी तर पाहिजे बी घरामध्ये एसी. तर मग त्याच्याच कमऱ्यामध्ये लावली असन का हॉलमध्ये लावली. हॉलमध्ये म्हटलं तिले तर काय म्हणे तुमच्यासाठी थोडी घेतली म्हणे मायासाठी घेतली म्हणे. आम्ही गरमीत सडाव काय म्हणे म्या घेतली ना म्हणे तर माया कमऱ्यात लावतो म्हणे. तर तिनं तिच्या कमऱ्यात लावली तर तिनं घेतली तर तिच्या कमऱ्यात नाही लावून तर कुठं लावून ते. बरोबर आहे तिचं. किती हजाराची झाली आई. मला बी घेवायची आहे. 40,000ची झाली म्हणते. हो काय कोणती किती स्टारवाली. हे काही समजत नाही बा कोणती स्टार काय मला काही समजत नाही. हो काय माहीत आहे हे म्हणत होते याची लावतो म्हणे. तर गरमी लई होऊन राहिली ना ह्या वर्षी जास्तच तपून राहिली. तर म्हणत होते तर एसी आणू काय म्हणे रात्रीच गोष्ट झाली. हो काय घेऊन घे. हो ना लई गरमी होते ना थंडक लागते तर थोडंसं चांगलं लागते. आता माहीत नाही गोष्ट केली होती. आणि तुझी सासूगी राहते ना. हाय ते बी आहे चांगली राहते. आता काही जास्त बोलून नाही राहिली. मी कामं करून राहिली आहे. मला कणी कुठं समजतच नाही आहे. मला कणी पटपट कामच नाही उरकत. मी आरामानं काम करतो. आता कधी कामं केले नाही कणी म्हणून तुले थोडंसं अखरते. आता जोपर्यंत तुला सवय होत नाही तोपर्यंत तुला असंच होईल. मग आपणच तुला मग चांगलं काम म्हणजे उरकत जाईल मग. आणि काम करत जाय पण चांगली करत जाय. हा आणि असं नको करू का कामच करत राहतो ना जेवत खावत नाही. जेवणही तसंच करायचं ना काम बी करायचं. हो नाही नाश्ता अलग होते आई. नाश्त्याचे भांडे निघते. मग नाश्ता झाला का मग कणी अजून काय म्हणते मग स्वयंपाकाला लागतो अंग पाय धुवून. स्वयंपाक झाला का मग झाडू पोछा करतो आणि मग यायला वाढून देतो. हे तर सकाळीच चालले जाते. ये काही नाश्ता कधी करते कधी नाही करत. आज करून गेले काल कणी आई माझ्या हातानं कणी मीठच लय होऊन गेलं आई. हो लय मीठ होऊन गेलं. खारट पोहा झाला होता. तर माझी सासू कणी माझ्याकडे घुराटून पाहत होती. थांब आई नाही तर कणी थांब. याच्यासाठी म्हटलं तुले का नाही तर माझी सासू येऊन जाईन आणि मी इकडे बोलत राहीन म्हणून थांब म्हटलं. तर अशी मग माझ्याकडे घुराटून पाहत होती. मग बोलली ती मला. मग मी आई चुपचाप राहिली. आई मला भल्ला लढ येत होता आई मला काल. आता सासू आहे. आता बोलणं चालणं ऐकून घ्यावं लागते. आता माय नाही बोलत काय मी नाही बोलली पण दुसरी माय राहिली असती तर बोलली नसती काय झालं. बोलते तर बोलते चांगल्यासाठी बोलते आई. पण कधी कणी चिडचिडच करते. हे कर ते कर आई. कधी कणी म्हणजे काम होऊन जाते. मग आराम करायला जावा कणी आई तर मधातच हे कारण मला कणी झोपेतलं उठवते आई. दुपारी झोपली असली म्हणजे आई तू सांग दुपारी झोपली असली म्हणजे कोणते कामं राहते. सगळे कामं करून मी झोपून जातो तर मला कणी उठवून देते. अशीच करते. मला कणी लय झोप येते. तुला तर माहीत आहे मला कणी झोप जरुरी आहे. नाही झोप गेली ना मला भलं चिडचिड लागते आई. मी काय करू आई. काय करू आहे आता जेव्हा टाइम भेटला तेव्हा झोपत जाय. काम सांगत तर काम ऐकून घेत जाय. पण आई जेव्हा मी आराम करायला जातो का नाही तेव्हा अलबतच मला काही ना काही काम सांगते. तिकडे रात्री 10 वाजेपर्यंत झाडू पोछा बी कर म्हणते आई. रात्री झाडू पोछा कोणी करते काय. नाही कुठं प्रथा आहे. जेवण खाऊन झाल्यावर रात्रीनंच भांडे घासते रात्रीनं झाडू पोछे करते. आपण नाही करत होतो पण करते. नाही माझ्या जीवावर येते आई. जेवण झाल्यावर भांडे घासाले जीवावर येते. झाडपोछे कराले भलाही झाडू मारून घेईन खरकट सांडते तर. आणि आमच्या घरी काही मोठे लहान लेकरं नाही आहे तर खरकट सांडवण. आता मला कणी रात्री मला इकडे लट झोप येते डोळ्यात आणि इकडे मला कणी भांडे घासायला लावते आणि झाडू पोछा बी लावायला लावते आई. आणि हे मडकं बी भरून ठेवायला लावते. सगळं निरे पिरे करून मग जाय म्हणते झोपाले. तर आई माहीत आहे 12 कधी 1 वाजते मला झोपाले. मग मला कणी सकाळी उठाले मन नाही होत. मग इकडे दुपारी झोपाले जावा मग कणी आई तर दुपारी बी मला भली कामं सांगते. माझा जीव तांगून जाते आई. नाही जीवावर नको करू. सवय होऊन जाते आई. मी येतो ना.
काय मी येतो ना. अव तू नवऱ्याच्या घरी गेली, बार बार येशील चांगलं नाही. आता तुले आता नेलं, हा आता बोलणार नाही म्हणे, आता बोलत नाही ना. आता तेवढं तेवढं कामही करायला तुले जीवावर येते काय? करत जाय काम. आता तुझे बाबा बी मले मले कल्ला करते, हा म्हणते पोरीले डोक्यावर चढवतो म्हणते, मलेच बोलते. हा तू तू आपल्या घरी राह बरं आणि चांगली काम कर, बरोबर होते, सवय होऊन जाते. आणि सकाळी उठायची सवय पाडाता. तू इथं 10-10 वाजेपर्यंत कोणी बोले नाही चाले नाही तर राहत होती इथं झोपून, म्हणून तुला ते सवय आहे. सकाळी उठायची सवय पाडाता, सकाळीच उठत जाय. आणि जेवढं सकाळी उठलं ना तेवढं चांगलं राहते. आणि इकडे फटाफट कामं करत जाय. जेवण खाऊन निपटलं का मग इकडे दुपारी मस्त 5 वाजेपर्यंत झोपा मग. आणि 5 वाजता उठलं आपलं चाय पाणी बनवा, सासूली देवा चाय, आपणही पेवा, मस्त आराम करा. तर किती चांगलं फ्रेश फ्रेश वाटते. तुला काय कामाला जावं लागते काय? हा इकडे उशिराही झोपली तरी इकडे मग दिवसानं झोपायला भेटते ना. काय आहे तुम्ही मलेच म्हणतं काय, उठच म्हणतं काय एवढ्या सकाळी? आई मला नाही उठाले जीवन. नाही नाही, लगातार 2-4 दिवस तू सकाळी उठ, मग पाय कशी सवय पडते. सासूचं घर होय, मायचं घर नाही होय, समजली काय? मायच्या घरी काही चालते, 10 वाजे 11 वाजे काम कर, नाही तर नको करू. सासूच्या घरी सारं करावं लागते, समजली काय? कोणी आता आई तर हातात नाही देत. इकडे बिमार आहे काही राय तरी तरी काम करावं लागते. आई मायानं नाही होत, आई नाही होत मायानं एवढं मोठं काम. मले तुले तर माहीत आहे, मला झोपायलाच पाहिजे, जेवलं का पसरलं असं पाहिजे मले. नाही नाही, आता काही नाही, त्या लाडक पण काही नाही, कर चुपचाप काम. जेवली? हो आई जेवली आताच. आई ऐक ना, आई येतो नाही मी 2 दिवसासाठी, एसी पाहायला येतो ना. नाही नाही, आता जवाईच आणते आता एसी. तू म्हणत होती ना जवाई रात्री गोष्ट करत होते तर रात्री आणते, मग संध्याकाळी उद्या गिद्या आणन, त्याच घरी पाहिजे एसी. इथं येऊन पाहायची काही गरज नाही. दुसऱ्याची एसी पाहून काय करतं, स्वतःच्या घरची एसी लाव आणि मस्त एन्जॉय कर. ठीक आहे ठेव मग आता. आई काटला माझाच फोन, माझी गोष्टही नाही ऐकत. येतो म्हणतो एसी पाहायला तर नाहीच म्हणते. जाऊ दे, नाही येऊ देता. आता मी कधीच नाही जात, आता मी तिच्या घरी नाही जात आता, अशी म्हणते ती मला बोलली ना, मी जातच नाही आता. अंजली, हां बोला ना सासूबाई. अहो मी काय म्हणतो, माया टोंगरेले तेल लावून देता काय जराशी? हा लावून देतो, ये मग कमऱ्यामध्ये. हा आता झोपतो म्हणतो तर बुढीनं लावलं, अजून तेल लावून दे, तर हे लावून दे ते लावून दे. आणि धमका ना इतका भल्ली राहत होते बाबा ये बुढी बी. कायची सासू आहे तर सासू आहे का दुश्मन होय माहीत. मला इकडे लट झोप येऊन राहिली, ते आता म्हणते तेल लावून देतो. तेलला आता लावून देत बसतो, उडते मग माई झोप. बुढीला मस्त झोप येते. काय दुखते तर. हट बाबा, मी परेशानच झाली आता. मला खरंच जीवावर येऊन राहिलं. कामही आणि बुढी बी म्हणे तेल लावून दे, हे लावून दे, ढमक लावून दे, हिचका लावून दे. सारे आम्हाला ते तू हिच्या पोटून खालतून वरतो वरी. आता ना अशी लगडून देतो, चिमटे घेऊ लगडून देतो आता या बुढीले. हा डबल तिनं मला म्हटलंच नाही पाहिजे का तेल लावून दे म्हणून. हो आता अशीच करतो, चांगली पचपच चांगली चिमटे घेऊ देतो, चांगला अंग दुखलं पाहिजे हिचं. काय मस्त थंडी थंडी हवा लागते बापरे. गार गार थंडी थंडी हवा लागून राहिली मस्त. काय मस्त झोप लागून राहिली बाई. आपल्या घरी तर सारा गरम गरम लागते. काय मस्त. हो ना खरंच बाई, मस्त आहे बाई एसी. कूलर पेक्षा एसी मध्ये मस्त झोप येते बाई. काय अंग थंड गार होऊन गेलं, भलं सादर लागून राहिलं बाई. अहो मला उन्हाळी लागली होती, बसूनच गेली हो एसीच्या हवेमध्ये. आणि काय मस्त कमरा थंडा गार झाला बाई. हो काय खरंच. हो ना 2 दिवसापासून उन्हाळी लागली होती, पण आता तर मस्तच झालं बाई. आता मस्त जमलं बाई माया. आता मी एसीतच येतो बाई रोज, नाही काही तर 1-2 घंटा तरी मी इथं बसत जाईन. हा मी बी तशीच करत जाईन, नाहीतर आपल्याला दुपारी कोणते कामं राहते हो. आणि आहे ना निर्मला बाई, तू काही पोरगं राहत नाही दिवसानं, येच राहते शालूलेच एकटीले हवा घेऊ द्या काय, आपण मस्त येत जाऊ नाही काय. हो नाही ना बटे, खरंच मस्त मस्त हवा लागून राहिली बाई, खरंच मस्त हवा लागून राहिली. पाय सारे इकडे हा पसरून गेल्या, तिघे इथं दोघी इथं. आणि मी कुठं आराम करू बापा, मला झोप लागून राहिली, मी कुठं झोपू. शालू
हा तू रात्री नाही एसीच्या हवा खातच दिवसानं आम्हाला खाऊ दे जाय. आणि जाय तू आता त्या कमऱ्यामध्ये, आम्हाला बसू दे पाहतो या कमऱ्यामध्ये, आम्ही लोटतो. नाही तर तू खाली झोप. नाही ना मोनाबाई, मला खाली झोप नाही लागत ना, मला पलंगवर झोप लागते. आता ते काही नको सांगू, याही दोघ्या जगांनी झोपल्या मस्त. आता मी बी झोपली. तू पाय आता कुठं ॲडजस्ट कर तू. आता आम्ही काही उठत नाही, झोप गेल्याशिवाय मला भलं साजरं लागून राहिला नाही. आता मस्त पक्क्यात झोपल्या दोघेही जणी. हे देवा देवा, आता मला झोप येऊन राहिली. मी कुठं झोपू गड्या? ह्यात आता उठाली तयार नाही. ह्यात म्हणते मी इथंच झोपतो. आता काय कसं करू गड्या आता? हां, तरी पहिलेच म्हटलं होतं रोज रोज चालणार नाही. आता मस्तच येऊ येऊ झोपून राहिला रोज रोज. आता कसं करू, काय करू? मी आई अशी घेतली ना, मध्येच हवा खावायला नाही भेटून राहिली. ह्याच्याच पसून राहिला. असं आहे, घेते कोण आणि खाते कोण? शालू, काही विचार करू नको. तू या नवऱ्यासंग तू रातभर हवा खातो. आता आम्हाला खाऊ दे. म्हणजे रातभर आता माझ्या नवऱ्यासंग नाही राहू तर काय कोणाच्या नवऱ्यासंग राहू? तुम्ही कोणाच्या नवऱ्यासंग राहता? चहा बनवू काय? नाही नाही, आता आम्ही आराम करतो. आता काही चाय नको बनवू. आता मग बनवतो आम्ही उठल्यावर. आता आम्हाला आराम करू दे मस्त. हट्ट बाई, काय करू बापा आता? ह्या तर बायका उठूनही नाही राहिल्या, मस्त झोपल्या. आता कसं करू, कसं हाकलू येईल? आता चाय बनवतो म्हणतो, यायची झोप मोडून जाईन. पण ते आता उठायला खाली नाही, नाही म्हणते. आराम करतो म्हणते. मायाच कमरा असून मलाच बाहेर जाय म्हणते. बापा तू कुठे ॲडजस्ट कर म्हणते, मी कुठे ॲडजस्ट करू बापा? हां, आता रोज रोज असंच नाटक चालून काय? मायाच घरी मलाच आराम करायला नाही भेटन काय? हां, म्या घेतली एसीनं, ह्या आराम करायला येते माझ्या कमऱ्यामध्ये. आता यायचे, आता पाहतो कितीक दिवस यायचं नाटक चालते. तर उद्या काढतो मग एक एकीले घराच्या बाहेर. डबल याचं नावच नाही घेतलं पाहिजे. आता पाहतो, आता काहीपर्यंत झोपते, काहीपर्यंत आराम नाही घेऊ दे. आता आराम करून राहिल्या, त्याला एसीची मजा आली पाहिजे. कशी आता येईल नाही, मी नाटकच करतो. आता एसी बंदच करून देतो. आता पाहतो, थोडीशी सोप्या जाऊन झोपतो, थोडीशी खाऊ देतो यायला हवा, बंदच करतो मग हवा. आता अशीच करतो. तशाशिवाय काही आता यायला काही अद्दल घडणार नाही, तशा काही ऐकणार नाही. आता बंदच करतो आता मी. बापाच्या राजात कधी एसी नाही पाहिली बापा. अहो गरमी होये तर बाहेर झोपा लागे, बाहेर बाजा टाकून. आणि कनी रात्री 11 वाजेपर्यंत थंडी हवा नाही लागे, हवा नाही, झुर 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 हवा लागे बाई. मग तिकडे कुठं 12च्या बाद रात्रीनं मग हवा सुटे, तेव्हा कुठं झोप लागे बाई. नाही तर आम्हाला घरातच झोपा लागे बापा. हा गरमीनं शिजल्यासारखं लागते. आणि आताही तसं, आताही बाहेर झोपा जरासं तर झोप लागते. पण इकडे झोप लागते ना, इकडे ऊन येऊन जाते, सूर्य निघून जाते पातच. झोप नाही होत ना, काही नाही. हे बरं आहे, एसी लावून घेतली आणि झोपा मस्त आरामात थंड्या होतपर्यंत. नाही तर काय बाई, मी भल्ली थंडीगार झाली. मस्त माझं शरीर थंडगार होऊन गेलं. काय अंग गरम गरम लागे. ह्या पाय ना, ह्या तर मस्त झोपल्या बाई. आय गंगे, ओय गंगे. काय हो, झोपू दे ना. काय आवाज देऊन राहिली, झोपू दे मला. बरं बरं, झोप झोप. आणि इकडे मुन्नी बी मस्त झोपली. निर्मला बाई, माझ्या पाठ दुखली बाबा, मी खालचं झोपली. खालतंच पसरतो आता मी. पाय लंबे करू दे जराशी, तिकडेच होय. सविता, आय सविता, झोपली काय हो? हो, आता झोपतो. मला लटलट झोप येऊन राहिली. झोप आता तू बी. सर्व झोपल्या बाई, मी बी झोपतो आता. उठ बापा, सोप्यावर झोपही नाही लागून राहिली. ह्या बी जावाचं नाव नाही घेऊन राहिल्या. कशा आहेत गड्या लोकायला हे नाही समजत का दुसऱ्याच्या घरी आपण एसीची हवा आहे म्हणून काय झालं, एसी लावली म्हणून. पण त्याला समजायला पाहिजे ना, दुसऱ्याच्या घरी कसं जाऊन झोपा म्हणून. येईल जोरासे लाज असेल मग हायच नाही. आपलंच घर समजून राहिले. मला तर नाही आवडत बाई असं कोणाच्या इथं एसी राहा नाही तर कूलर राहा. हां, आपल्याच घरी झोप येते बाबा. या बाई काही कशी झोप लागते दुसऱ्याच्या घरी. तर गेले काय चांगलं वाटते लोकांच्या घरी जा झोपा. काही आहे बाबा या बायका, मला म्याळच बायका दिसते या. त्याला हे नाही समजत का हे कुठं झोपन. अशानच मला यायचा राग येते. हे असे ऐकत नाही ना, असं पागलपण सारखं करते ना. आता काही गरज होती माझ्या इथं येऊन झोपाची. आपल्या घरी झोपा ना म्हणा, झोप येते तर. म्हणजे काय एसी यायच्यासाठी घेतली का मी? कमायासाठी घेतली, येईली हेही नाही अक्का.
काही नाही एसी तिच्यासाठी घेतली ना, आपण कसं जाऊन झोपावं, येले लाजही नाही वाटत. हा का दुसऱ्याच्या घरी एसी मध्ये कसं जाऊन झोपावं म्हणून. आणि माझा नवरा आला म्हणजे काय बोलन, अजून मलाच बोलन तू बायकाच भरवतो म्हणून घरात. उलटा तू मला बोलन. ह्या बायकाली अक्कल नाही. मग बोलली म्हणजे मग बोलते म्हणते, मग म्हणते शालू साजरी नाही म्हणते. हा बोलली तर बोलतो तर मग तोंड दिसते मग माय. चला आता मी एसी बंदच करून टाकतो, तेव्हाच येतील भाडभर भार. तसंच करतो आता मी, एसी बंदच करतो आता. तशाशिवाय काही आता ह्या सुती येत नाही. अशानं मला झोप नाही. मायाजी ना आराम करून राहिले. हा मायाच कमरा, माई एसी, माया कमऱ्यात येऊन झोपते. यायच्यासाठी घेतली का मी एसी. आता एसीच बंद करतो, तेव्हाच ह्या पैती ना बोलतोच आता येईल मी. ते कांता घरची कांता असून तरी थे नाही येऊन राहिली एसी मध्ये. माहीत कमऱ्यात येऊन बसत, तिला ये म्हणतो तर थे नाही म्हणते. आणि या फालतूच्या बायका येऊन बसते गोष्टी करायला. चला उठा आता, उठा पटकन. किती वेळची मी पाहूनच राहिली. मी त्या गरमीमध्ये सोडू हा, तुम्ही एसी मध्ये म्हणजे तुमच्यासाठी घेतली का मी एसी. हा घेते कोण, हवा कोण खाते. हा काही आहे बाबा, तुम्हाला काही वाटते का नाही वाटत का हे कुठं झोपन, हे कुठं आराम करन. म्या मायासाठी घेतली, माया सुखासाठी घेतली, तुमच्यासाठी नाही घेतली. मग द्या एसीचं भाडं द्या. मग तुम्हाला रोज हवा खाऊ देतो. देत जा मला रोजचे 10-10 रुपये. नाही 10-10 रुपये नाही, 50-50 रुपये देत जा मला. 40,000ची एसी घेतली तुम्हाला हवा खाऊ देऊ. अरे 5-10 मिनिट बसा तुम्ही तर साऱ्या दिवसभरच. हा मी पाहूनच राहिली मंगांपासूनची. आता जातीन मग जातीन, मला काही झोपाले भेटे, मी वाटच पाहून राहिली. हा काढा 50-50 रुपये, 50-50 रुपये देत जा, तेव्हा हवा खात जा दिवसभर. मग पसरल्या राहत जा. आम्हा मी म्हणतो काय झालं हो काऊन. हो बाबा जातो असं काय माहित बाबा. आता मी म्हणा, आता आम्हाला वाटलं चांगली झोप लागली बा, माई उन्हाळी बी बसून गेली एसीच्या हवेनं म्हणून बसली बाबा जराशी. हा तर ठीक आहे, मी मना करतो काय पण तुम्ही साऱ्या दिवसभर कालही दिवसभर बसल्या, कालही दिवसभर झोपल्या. हा आणि आजही दिवसभर. आणि मग मी कुठं झोपाव. हा तुम्ही पुऱ्या कमऱ्यात तुम्ही पसरून जा, मी कुठं झोपाव मग. हा आलिशान मी झोपन, तुम्हीच आलिशान मस्त झोपून राहिला. द्या 50-50 रुपये तर रोजचे रोज यात जा. मग दिवसभर का रात्रभर मग घेचा हवा. हो बटे, आपण येऊन झोपून गेलो ना, बिचारीचा वाखा होऊन राहिला. बरं झालं आम्ही घेतली ना हवा, झोप गेली आमची. बरं आम्ही चाललो ना आता. आम्ही किती वेळची मी इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे, मला लट झोप येऊन गेली. तिकडे झोप्यावर गेली तर हवा मला गरम तिकडे लागून राहिलं, गरमी होऊन राहिली. इकडे येऊन पाहिजे, इकडे जागाही नाही, हुलीची जागा नाही ठेवली माझ्यासाठी. असं असते काय, दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याला जागा नाही द्यावा ना आपणच जागा घेऊन घ्या. अरे काही दुसऱ्याचाही विचार करावा लागते, स्वतःचाच विचार नाही करावा लागत. तुम्हाला हेही नाही समजून राहिलं का हे कुठं झोपन, हे कुठं आराम करन. मोनाबाई तुम्ही काय म्हणून राहिला. तू कुठेही ऍडजस्ट करू. तुमच्या डोक्यावर बसू काय मी. गलती झाली व. बरं नको बापा, नाही देत मी तू लेतरास. बरं ठीक आहे, चला व घरी. सासूबाई तुम्हाला काही समजत नाही. हा काही हिच्या कमऱ्यामध्ये आपण कसं घेऊन बसावं म्हणून. तुम्ही बाहेर राहिल्या असत्या तर त्या काय झोपल्या असत्या. तुम्ही मस्त झोपून गेल्या. तुम्हाला झोपायला मना करतो काय. अरे तुम्ही या सर्वजण या घरचे, पण बाहेरच्या लोकांसाठी काय, बाहेरच्या लोक साथ देतात काय. हवा घ्यायला आता हवा खावायला भेटते म्हणून येऊन राहिल्या, नाही तसे तर डुकूनही नाही पाहत. काय सासूबाई तुम्ही कोणत्या जमान्यामध्ये जगून राहिल्या. मतलबी लोक आहे, त्याचा फायदा नका करत जाऊ. पाय आता खेड्यातल्या लोकायले काय नाही एसीची हवा खावायला भेटते. आता कसे यानं त्याला पावायला भेटली एसी कशी राहते काय राहते. आता मी बी कशी मना करू व त्याला हाकलून देऊ काय म्हणजे तोंडावर बोला लागते. काही आपल्या घरचं बिघडलं म्हणजे कसे लोक तू तिकडे गोष्टी करतात आपल्या. चांगले राहते, बाहेरचे लोक होते चांगले राहते, आपल्यासोबत चांगले राहते आणि तिकडे जाऊन गोष्टी करतात ना. तुम्हाला काय माहित आहे लोक काय चांगले आहेत काय. चालल्या घरादारापर्यंत हे देऊ दे एवढं लोकांचं भलं नका करू. म्हणून मी आली ना बंद दिली करून मग एसी जाय म्हटलं आता.
आता यायला बोलतोच म्हटलं, आता अशा शिवाय काही सुतीच नाही येत म्हटलं आता, म्हणून मी बोलली ना, करून दिली एसी बंद. आईचे तर आपली कांता नाही येते एसीची हवा खावाले, तिने माहित आहे. हा, कोणी त्रास नाही देत. आणि बाहेरचेच लोक येऊ इथं पुऱ्या बिस्तरावर माझ्या बिस्तराही खराब करते. हे येतील का धुवाले? आणि एसी बिघडली म्हणजे म्हणतील काय घे पैसे म्हणून दुरुस्त करायला आम्ही देतो तुले पैसे, अशा म्हणतील काय? बरोबर, ठीक आहे, गलती झाली. पण पाय आता तू सांग, मी तिला हाकलो कशी? आल्या तर त्याला म्हणू का जा निघून जा? हो, मला सांगायला पाहिजे होतं. मग मी नाही, मी तोंडाला हाकलं ती काहून नाही, मी हाकलतो. आता कशा पडाल्या? चुकलं काय माया? सांगा तुम्ही कॉमेंट्समध्ये. मी समाजसेवा करतो, पण ह्याची समाजसेवा नाही करत. समाजसेवा करायची आहे तर लंगड्या लुल्याले साथ द्या ना, त्याने आणून त्याला याशीचे हवा खाऊ द्या. हे येईले मतलबी लोक कुठले. असंच आहे आपलं तोंडावर बोलणं. कसा वाटला मग व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. जसं तुम्ही त्या चॅनलला सपोर्ट केला तसं ह्या चॅनलला बी सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर पण करा.